अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुळदेवीची सेवा करतो का आणि नाही करत तर आपल्याला ते करायला पाहिजे आणि ती कशी करायची त्याबद्दल आज आपण माहिती घेणार। बघा, कुळदेवीची सेवा दररोज कोण करतं, किती करतं, कशा पद्धतीने करतं हे खूप महत्त्वाचं आहे। कुळदेवी आणि कुळदेव हे आपला उद्धार करत असतात, आपल्या कुळाचं रक्षण करत असतात। दररोज आपण जसं आपल्या गुरूंची सेवा करत असतो, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा न चुकता तुम्ही करत असता, पण तुम्ही कुळदेवीची सेवा करता का, कुळाचार करता का, तुमच्याकडनं घडतो का? वर्षातून एकदा तरी तुमच्या घरातलं कोणीतरी, भले तुम्हाला जाणे शक्य नाही झाले पण घरातील तुमच्या कोणीतरी कुळदेवीला जातं का, त्यांचा मान सन्मान करतो का, या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगते। कुळदेवीची सेवा न केल्याने काय घडतं आणि कुळदेवीची सेवा केली तर काय घडेल आणि कुळदेवीची सेवा कशी करायची त्याचबद्दल आज आपण माहिती घेणार आहे। सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही कुळदेवीची सेवा करत असता, कुळदेवीचा मान सन्मान करत असता, बघा घरात लग्न कार्य होत असतात, संतान प्राप्ती व्यवस्थित चालू असते, त्याच पद्धतीने कुठली अडचण येत नाही। जसं आपण म्हणतो ना की काही ना काही संकट विघ्न घरात चालू असतात, कोणाचंही कोणाशी जमत नाही, भांडण होतात सतत, तर समजून घ्यायचं की कुळदेवीची कुठेतरी आपल्यावर अवकृपा झालेली आहे। त्याच्यासाठी काय करायचं असतं ते तुम्हाला सांगणार आहे। अगदी कुठलीही तुमची कुळदेवी असो, तुळजापूरची भवानी असू दे, महालक्ष्मी असू दे किंवा रेणुका देवी असू दे, कुठली असू दे, ज्या आपल्या कुळदेवी आहेत। आता बऱ्याच वेळा असं होतं ना की आम्हाला आमची कुळदेवी माहीतच नाहीये। बघा, त्याच्यावर वरची माहिती मी तुम्हाला नंतर सांगेल, पण थोडक्यात सांगते। कुळदेवी शोधा, जोपर्यंत तुम्हाला तुमची कुळदेवी सापडत नाही तोपर्यंत तुमच्या आयुष्यात कुठलंही चांगलं घडणार नाहीये। आणि ज्यांना त्यांची कुळदेवी माहीत आहे, फक्त त्यांनी हात जोडायचं, बस नंतर तू कोण आणि मी कोण असं नाही। जर असं घडत असेल तर घरात अडचणी येणारच, घरात आजार पण वाढणारच, घरात वादविवाद, कटकटी या सगळ्या गोष्टी घडणारच। म्हणून एक वेळेस महाराजांची सेवा कमी करा, पण तुमच्या घरात कुळदेवीची सेवा झालीच पाहिजे। आता काय अशी सेवा करायची बरं? बघा, घरात कुळदेवीचा फोटो आहे का, टाक असणं खूप महत्त्वाचं असतं, पण प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत असते। आपल्याला माहित असतं की वेगळं झालं की आपण आपलं टाक वेगळे करायचं असतात। हे खूप चांगलं असतं। जेव्हा तुम्ही तुमच्या घरात जाता, वास्तुशांती करत असाल, तेव्हा तुमच्या घरात तुमचे टाक पाहिजे। आता जर तुम्ही एकुलते एक आहात तर तुम्ही दुसरे टाक करू शकत नाही। तुम्हाला दीड जाऊ असेल तर तुम्ही अर्थात दुसरे टाक करू शकता, पण एकत्र असल्यावर तुम्हाला टाक करता येत नाही। घरात कुळदेवीचा टाक असणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही एकुलते एक आहे, काही सासऱ्यांकडे टाक आहे, तर ती तुम्ही टाक करू शकत नाही। ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं सेवा काय करायची? भले तुम्ही तुमच्या देवघरात कुळदेवीचा टाक नाहीये, पण फोटो तर असेल। फोटो देवघरात कुळदेवीचं असणं खूप महत्त्वाचं आहे। आई वडील आपल्या देवघरात असणं महत्त्वाचं आहे। कुळदेवी आणि कुळदेव, आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कुळदेवीबद्दलच बोलणार आहोत, तर त्याचबरोबर ते झाल्यावर जसं महाराजांची नित्यसेवा करत असतो, तशीच कुळदेवीची पण नित्यसेवा करायची असते। आता ती कशी करायची ती तुम्हाला सांगते। रोज शक्य असेल तर देवीची आरती करा, म्हणजे कुठली आपण जी देवीची आरती नवरात्रीमध्ये किंवा आपण नेहमी करतो, दुर्गे भारी, ती तुम्हाला आरती करायची। आता मंगळवार किंवा शुक्रवार या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करू शकता। मंगळवारी महिलांनी उपवास करावा, असं म्हटलं जातं की कुळदेवीची ती एक उपासना असते। ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं, ज्यांच्या तब्येतीला झेपत नाही त्यांनी करू नये। आता मग दुर्गा सप्तशती पाठ दररोज 2-2 अध्याय तुम्ही पठण करू शकता। संकल्पयुक्त वगैरे काही नाही। पहिल्या दिवशी देवी कवचने सुरुवात करायची, संपूर्ण ते वाचायचं, अध्याय पहिला दुसरा वाचायचं। दुसऱ्या दिवशी समजा आज शुक्रवार आहे, आज तुम्ही कुळदेवीची सेवेला सुरुवात केली, सगळं आज वाचायचं, 2 अध्याय झाले थांबून घ्यायचं। शनिवारी म्हणजे उद्या परत 2 अध्याय वाचायचे, म्हणजेच कुठले 3 आणि 4, रविवार 5-6 आणि या पद्धतीने 2-2 अध्याय वाचायचे। 8व्या दिवशी म्हणजे 7व्या दिवशी जो काही येईल तो एक अध्याय येईल। एक अध्याय झाल्यावर क्षमापदन स्तोत्र जे काही, आणि त्याच्या आधी जे प्राकृतिक रहस्य वगैरे आहे ते तुम्हाला वाचायचे। हे सगळं तुम्हाला वाचायचंय। ज्यांना दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी मंगळवार एक असा ठरवून घ्यायचं, किंवा मंगळवार किंवा शुक्रवार ठरवून घ्यायचा, दुर्गाष्टमी असेल तेव्हा तुम्ही कुळदेवीची सेवा करू शकता। आता या सेवा आहेत, आठवड्यातून एकदा एक दिवस ठरवायचा, सगळा पाठ तुम्ही वाचून घ्यायचा। ज्यांना दररोज शक्य होत नाही त्यांनी आठवड्यातून एकदा करा, ज्यांना आठवड्यातून एकदा करायचं त्यांनी दररोज केलं तर नाही केलं तरी चालेल। कुळदेवीची सेवा करताना अर्थात मांसाहार वर्ज्य असतो। तुम्हाला जर ते पाळणं शक्य होत असेल तर पाळा, नाहीतर आठवड्यातून एकदा तुम्ही तो दुर्गा सप्तशती पाठ करावा। नंतर मग तुम्ही मांसाहार खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता, तुमची इच्छा। तुम्हाला दररोज कुठलीही कुळदेवी असो, 99 मंत्राचं पठण करायचं आहे, म्हणजेच कोणता? ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विचे,
ह्या मंत्राचा तुम्हाला एक माळ जप करायचा आहे। जसं आपण स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करतो त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कुळदेवीच्या मंत्राची पण एक माळ करायची असते। नवार्ण मंत्राचे आता तुम्ही म्हणाल की आता आमची कुळदेवी माहीत नाही, तुमच्या कुळदेवीचा जो पण माहीत आहे, समजा जर तुम्हाला आता तुमची कुळदेवी माहिती आहे तर तुम्ही तुमच्या कुळदेवीचा जो काही मंत्र आहे तो तुम्ही पठण करू शकता, आणि ज्यांना नाही माहिती त्यांनी हा मंत्राचं पठण केलं तरी चालेल। बघा, हे झाल्यावर वर्षातून एकदा तुम्ही तुमच्या कुळदेवीच्या मूळ पीठावर जाता का, जिथे तुमची कुळदेवी आहे तिथे जाऊन तिथल्या गुरुजींकडनं त्या देवीचा अभिषेक करायचा असतो। तिथे आजकाल सगळं तिथेच मिळतं, म्हणजे नैवेद्य मिळतो, बाकीचं आपण ते गुरुजींकडनं करून घेऊ शकतो। तर बघा, नैवेद्य देवीला अर्पण करायचा असतो, देवीला साडी चोळी अर्पण करायची असते। हे तुम्ही करता का? जर करत नसाल, आता बऱ्याच वेळ कसं होतं की आपण वर्षातून एकदा जातो, फक्त दर्शन घेतो आणि येतो, तर असं करायचं नाही। हे आपण ते गुरुजींकडनं करून घ्यायचं, किंवा आपण साडी चोळी ओटी वगैरे सगळं आपण कुळदेवीला गेलं की देवीला अर्पण करायचं आहे। बघा, आपण जेव्हा कुळदेवीला जाऊन तिथे देवीच्या नावाचा अभिषेक घालायचा असतो, तिचा मान सन्मान करायचा असतो, साडी चोळी जे काही असेल यथाशक्ती तुम्हाला ते करायचं असतं। हा देवीचा मान सन्मान आहे। जर तुम्ही तुमच्या कुळदेवीला विचारतच नाहीये, तिच्या मूळपीठावर जात नाही, जी तुमच्या कुळाचा उद्धार करणार आहे, जी तुमच्या कुळाचं रक्षण करणार आहे, तिला जर तुम्ही कुठला मानपान देत नाही, तर घरातलं चक्र कसं सुरळीत चालणार? ते आयुष्यभर बिघडतच राहणार। बघा, असं होतं की ताई माझा मुलगा खूप हुशार आहे, पण त्याला चांगल्या कॉलेजला नंबर लागत नाही, नोकरी लागत नाही, सगळे एकदम छान मार्क आहेत, त्याला आता सगळं चांगलं आहे, तर हे कुठेतरी कुळदेवीचं असतं, ती कुळदेवीचं काहीतरी चुकलेलं आहे। तुमचं तिथे जाऊन मान सन्मान करा, तिची ओटी भरा, आणि बस, तिला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नाहीये। एक आठवण असते, आपली कृतज्ञता व्यक्त करायची असतो, तो भाग असतो की तू माझ्या कुळाचा उद्धार करते, मी म्हणून तुझी सेवा करते, आणि ती आपली आई आहे। आपण जर आपल्या आईवडिलांची सेवा नाही केली तर काय फळ मिळणार आहे? म्हणून सांगते, कुळदेवी कुठली पण असो, घरात दुर्गा सप्तशती पठण करायचा प्रयत्न करा, नवार्णव मंत्र म्हणायचा प्रयत्न करा। तुम्ही रोज एक माळ नवार्णव मंत्र करा, काहीच हरकत नाही। वर्षातून एकदा मूळपीठावर जाऊन देवीची साडी चोळीने ओटी भरा, मान सन्मान करा। आपलं काय होतं, चैत्र नवरात्र आली, शारदी नवरात्र आली की बस फक्त कुळदेवी, बाकी काही संबंध नाही त्या देवाचा आणि माझा, असं होतं। हे असं करू नका, याने अडचणी फक्त आणि फक्त वाढणार आहेत। मग तुम्ही महाराजांची किती पण सेवा करा, कुळदेवी यांची सेवा करणं इतकं महत्त्वाचं आहे। आणि आजही अशाच, म्हणजे खरंच तर घर आहे की जोडपं नवीन लग्न झालं की कुळदेवीला जातं, ज्यांचं खंडोबा महाराजांना जाऊन तिकडे मानसन्मान दिलं जातो, तळी भरली जाते, जागरण गोंधळ केला जातं, नव्या आयुष्याची सुरुवात कुळदेवीच्या आशीर्वादाने केली जाते। देवाच्या कृपेने सगळं चांगलं असेल तर सेवा करायला काय हरकत आहे? 2 अध्याय वाचायला किती वेळ लागतो? दर मंगळवारी घरातल्या कुठल्या कुळ स्त्रीने उपवास करणं शक्य असेल तर करा, नाही शक्य तर तुम्ही पाठाला जा। केंद्रात पाठ चालू असतात, मठात मंदिरात कुठेतरी पाठ चालू असतात, तिथे जाऊन तुम्ही हजेरी लावा, हजर राहा, बघा किती फरक पडतो। खूप सगळं सुरळीत चाललेलं, काहीच प्रश्न उद्भवणार नाही। आमच्या जेव्हा तुम्ही ह्या सेवा कराल, अतिशय साधा आहे, काहीच नाही। आणि ज्यांना रोज पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करा। तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात पण सांगितलं की ज्यांना पाठ करणं शक्य होत नाही त्यांनी सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करावं। म्हणून जेव्हाही शुभमुहूर्त असतो तेव्हा सेवा सांगितल्या जातात, त्याची अंमलबजावणी करत जावा, त्या सेवा करत जावा। कुठलेच प्रश्न तुम्हाला उद्भवणार नाहीत, कुठलेच त्रास तुम्हाला होणार नाही। एवढंच आजच्यासाठी इतकंच। झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करा। आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून तुम्हालाही कळेल की आपल्या कुलदेवीची सेवा काय करायची असते, काय प्रॉब्लेम्स आहेत, काय अडचणी येतात जर सेवा नाही केली, तिचा मान सन्मान नाही केला तर बघा, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।